कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट, मागे भिरकाविली वीट, मागे भिरकाविली वीट. कारे प्रेमे मातलासी युगे झाली 28 अजूनी न म्हणसी बैस. युगे झाली 28 अजूनी न म्हणसी बैस. भाव देखोनी निकट, भाव देखोनी निकट, भाव देखोनी निकट. देवे सोडिले वैकुंठ, देवे सोडिले वैकुंठ. तुका म्हणे पुंडलिका, तुका म्हणे पुंडलिका. तुका म्हणे पुंडलिका, तूच भक्त बळीचा निका, तूच भक्त बळीचा निका, तूच भक्त बळीचा निका. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठला. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. तुकाराम महाराजासारख्या एका भक्ताने पुंडलिकासारख्या एका भक्ताला विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये एक पाठभेद असा आहे, काही अभंगामध्ये कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी असा पाठभेद आहे. पुंडलिकाला रागारागाने तुकाराम महाराज पुंड्या म्हणतायत. अर्थात हा राग प्रेमाचा आहे. दोन भक्तामधलं हे भांडण आहे. पण काही अभंगामध्ये कारे प्रेमे मातलासी असं केले. पुंडलिका, अरे किती धीड तू. साक्षात परब्रह्माला विटेवर तू 28 युग उभी केलीस. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकाच्या भेटीकरता परब्रह्म आलं आणि पुंडलिकाने काय केलं, त्याला विटेवर उभा केला. 1 वर्ष 2 वर्ष नाही, 28 युग. एका युगाची, कलियुगाची नुसती 4,32,000 वर्ष होतात. सध्या 7व्या मन्वंतरातील म्हणजे वैवस्वत मन्वंतरातील 28वे कलियुग चालू आहे. इतका काळ पांडुरंग विटेवर उभा आहे. कशाकरता उभा आहे?
भाव देखो निया निकट देवे सोडिले वैकुंठ. आपल्या भक्ताचा भाव पाहिला आणि वैकुंठ सोडून इथे पंढरीमध्ये भिवरीच्या तीरावर येऊन उभा राहिला. शेवटी तुकाराम महाराजांनी कबूल केलं. तुका म्हणे पुंडलिका तूच भक्त निळिया, तूच भक्त बळिया निका. सगळ्यामध्ये बलवान आणि निका म्हणजे शुद्ध असलेला भक्त जर कोण असेल तर तू आहेस. पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा सर्व संतांनी वर्णन केलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, पुंडलिका अरे प्रल्हादा रक्षिले पांडवा प्रतिपाळिले तया उभे केले पुंडलिके. विभीषणा स्थापिले ध्रुवासी आढळ केले तया उभे केले पुंडलिके. चैद्यादी मर्दी येले सुरवर तारिले तया उभे केले पुंडलिके. अहिल्ये उद्धरिले गजेंद्रा रक्षिले तया उभे केले पुंडलिके. गयासुरा वधिले बळीस पाताळी घातले तया उभे केले पुंडलिके. नामा म्हणे केशवा भक्ताचे ठेवणे घेऊन केवी जाणे घडे तुझ. हे भक्ताचं ठेवणं तुला जे इथं ठेवलंय ना ते सोडून तू काही जाऊ शकला नाहीस. पंढरपूर जे उदयाला आलं ते भक्त पुंडलिकामुळं. पुंडलिकाचं मंदिर चंद्रभागेच्या पात्रामध्ये आहे. माधवार घाट आणि कुंभार घाट या दोन्हीच्या मध्यभागी पात्रामध्ये असलेलं हे मंदिर आहे. हे पूर्ण दगडी बांधलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये पिंड आहे, त्याच्यावर पितळी मुखोट आहे आणि त्याच्यावर नाग कोरलेला एक फडा आहे. वंशपरंपरा याची सर्व व्यवस्था कोळी समाजाकडे आहे. हा पुंडलिक खरोखर ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली का कोणी हा महादेव आहे असंही म्हणतात. याचं कारण तिथं पिंड आहे, परंतु एखाद्या समाधीवर सुद्धा पिंड बांधण्याची आपली परंपरा आहे. काही म्हणतात हा पुंडलिकेश्वर आहे म्हणजे महादेव आहे, तर काही म्हणतात की ही पुंडलिकाची समाधी आहे. परंतु ही ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली यात शंका नाही. आद्य शंकराचार्यांनी पुंडलिकाचा उल्लेख केला आहे. वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पुंडलिकाला वर देण्याकरता भगवान पांडुरंग पंढरीला आले असं शंकराचार्यांच्या स्तोत्रामध्ये आहे. पुंडलिक कोण होता? पुंडलिक हा भीमातीरी राहणारा एक भक्त होता. त्याच्या वडिलाचं नाव होतं जानुदेव आणि आईचं नाव होतं सत्यवती. हा पुंडलिक तरुण झाला, त्याचं लग्न झालं. तो अत्यंत कामी असल्यामुळे आपल्या बायकोच्या आहारी गेला. पलंगावर बसून पत्नीच्या शेजारी बसून आई वडिलांना तो आपले पाय रगडायला लावत होता. पूर्वाश्रमीमध्ये तो अत्यंत कुपुत्र होता. गड्याप्रमाणे त्यांनी आपल्या आईवडिलांना कामाला जुंपले होते. मुलांच्या हातून हालापेष्ट्या होण्यापेक्षा काशीला जाऊन आपण मरावं असं आईवडिलांनी ठरवलं आणि पुंडलिकाला म्हणाले, बाबा आम्हाला दिसत नाही, तू आम्हाला काशीला नेऊन सोड. पुंडलिक स्वतः काशीला निघाला. स्वतः घोड्यावर बसला, आईवडिलांच्या गळ्यामध्ये दावं अडकवलं आणि जनावराला ओढत नेतात तसं तो आईवडिलांना ओढून नेऊ लागला. जाता जाता आईवडिलांचे खूप हाल झाले. काशी क्षेत्रापासून जवळ असलेल्या कुक्कुट नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये पुंडलिक आला आणि तिथे मुक्काम पडला. रात्री तो झोपला आणि पहाटे उठला. पहाटे त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. अत्यंत निस्तेज असलेल्या मलिन वस्त्र परिधान केलेल्या काही स्त्रिया त्या आश्रमामध्ये आल्या. आल्याबरोबर त्यांनी झाडलोट करायला सुरुवात केली. सगळा आश्रम झाडून स्वच्छ केला, सडा संमार्जन केलं, रांगोळ्या घातल्या आणि आश्चर्याची गोष्ट त्या मलिन होत्या त्या शुभ्र झाल्या, त्या निस्तेज होत्या त्या तेजस्वी झाल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी जाऊन विचारलं की देवीनो आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं आम्ही नद्या आहोत. ही गंगा आहे, ही सिंधू आहे, ही सरस्वती आहे, ही कावेरी आहे, ही तुंगभद्रा आहे, ही गोदावरी आहे. मातानं तुम्ही इथे का आलात? त्यावेळी नद्या म्हणाल्या
की दिवसभर पापी लोक आमच्या पाण्यामध्ये स्नान करतात आणि आम्ही मलिन होतो. सगळ्या लोकांची पापं आम्ही धुतो, पण आम्ही मलिन झाल्यानंतर स्वच्छ कुठं व्हायचं. म्हणून या कुक्कुट ऋषीच्या आश्रमामध्ये प्रातःकाळी आम्ही येतो आणि सेवा करतो, आणि इथे आल्यानंतर आम्ही पुन्हा तेजस्वी होतो. पुंडलिकाने विचारलं, कुक्कुट ऋषीच्या आश्रमामध्ये अशी काय जादू आहे की मलिन झालेले आपण या ठिकाणी पुन्हा तेजस्वी झालात? त्या म्हणाल्या, ऋषीलाच तू विचार. सकाळ झाली. कुक्कुट ऋषीच्या दर्शनाला सगळे लोक जाऊ लागले. पुंडलिकही गेला. त्याला खूप आश्चर्य वाटलं होतं. त्याने जाऊन कुक्कुट ऋषीला नमस्कार केला आणि रात्री घडलेला प्रसंग सगळा सांगितला. कुक्कुट ऋषींना त्याने विचारलं, आपण कोणतं तप केलं, आपण किती यज्ञयाग केलेत, आपण कोणत्या देवाची आराधना केलीत, म्हणून या जगातल्या पवित्र नद्या आपल्या आश्रमामध्ये येऊन सेवा करून अधिक पवित्र होतात. कुक्कुट ऋषी हसले. ते म्हणाले, पुंडलिका, हे सगळं आईवडिलांच्या सेवेचं फळ आहे. मला जगामध्ये आईवडिलाशिवाय दुसरं दैवत माहीत नाही. तुला एक गोष्ट सांगतो, काशी इथून 10 कोसावर आहे, पण मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला कधीही गेलो नाही. माझी काशी, माझं रामेश्वर आईवडिलांच्या पायाशी आहे. त्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे. परमेश्वराला सुद्धा आईवडिलांची सेवाच आवडते. पुंडलिकाने हे ऐकलं आणि त्याला अतिशय पश्चात्ताप झाला. तो म्हणाला, मी किती पापी आणि दुष्ट. माझ्या आईवडिलांचा मी छळ केला. मी आता काशीला न जाता पंढरपूरला परत जातो आणि आईवडिलांची सेवा करीत बसतो. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्या नद्या आल्या. त्या नद्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा नद्या म्हणाल्या, पुंडलिका दूर हो, तू पहा पापी आहेस. जे आईवडिलांची सेवा करीत नाहीत, आईवडिलांना दुःख देतात, ते चांडाळ आहेत. जा, आईवडिलांची सेवा कर, मग तुला आम्ही आमच्या अंगाला स्पर्श करू देऊ. मग त्यांनी आईवडिलांना कावडीमध्ये बसवलं, कावड खांद्यावर घेतली आणि काशीला न जाता तो पंढरपूरला आला. 12 वर्ष सेवा झाली. त्याची सेवा पाहिल्यानंतर भगवान संतुष्ट झाले आणि द्वारकेहून पंढरपूरला त्याला दर्शन देण्याकरता आले. पंढरपूरला रुक्मिणी अगोदर आली होती, पण आपल्या बायकोला भेटायचं का भक्ताला भेटायचं? भगवान पांडुरंग हे भक्त परतंत्र आहेत. त्यांचं आपल्या पत्नीपेक्षा सुद्धा भक्तावर प्रेम जास्त आहे, म्हणून रुक्मिणीला सोडून ते भेटायला गेले पुंडलिकाला. पुंडलिकाच्या समोर उभा राहिला पांडुरंग. बराच वेळ उभा राहिला तरी पुंडलिक बघायला सुद्धा तयार नाही. भगवान पांडुरंग म्हणाले, अरे पुंडलिका, मी आलोय. तेव्हा त्यांनी सांगितलं, देवा, मी आईवडिलांच्या सेवेमध्ये निमग्न झालो आहे, तुझ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. तोपर्यंत पुंडलिका मी काय करू? म्हणून त्याने एक वीट भिरकावली आणि त्या विटेवर भगवान पांडुरंग आज 28 युग उभी आहेत. तरी सुद्धा पुंडलिकाला सांगितलं की पुंडलिका वर माग. पुंडलिकाने सांगितलं, देवा, आता जसा विटेवर उभा आहेस तसा कायम उभा राहा. मी बस म्हणे तोपर्यंत उभा राहा. येणाऱ्या प्राणीमात्रांचा उद्धार कर. तुझ्या दर्शनमात्रे लोकांची पापमुक्ती झाली पाहिजे. तुझं विठ्ठल हे नाव या ठिकाणी रूढ व्हावं आणि हे क्षेत्र माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावं, म्हणून ते पौंडरिक क्षेत्र पुढे पंढरपूर झालं. या क्षेत्राला त्रैलोक्यात श्रेष्ठता प्राप्त झाली ती आईवडिलांच्या सेवेमुळं. जे आईवडिलांची सेवा करीत नाही त्यांना पंढरीमध्ये जाण्याचा अधिकार नाही. पंढरी क्षेत्र हे माता पित्याचं श्रेष्ठत्व जगाला दाखवण्याकरता निर्माण झालेलं आहे. श्रीधर स्वामी म्हणतात की 2 प्रहरी इथे जगातली सगळी क्षेत्र आंघोळीला येतात. 28 युग हा पांडुरंग इथे उभा आहे.
पंढरी क्षेत्र हे नाम, तै पासूनी उत्तम, उभा राहिला घनश्याम विटेवरी अद्यापी. अशी पद्मपुराणामधली पुंडलिकाची कथा आहे. दुसरी एक पुंडलिकाची कथा पुराणामध्ये आहे. द्वारकेला मथुरेला वेढा घालणाऱ्या कालयवनाला दूर नेऊन मारण्याकरता भगवान पळून गेले. पळता पळता एका गुहेमध्ये गेले. तिथे मुचुकुंद नावाचा राजा झोपलेला होता. त्याच्या अंगावर आपला शेला पांघरला आणि भगवान दडून बसले. कालयवन तिथे रागारागाने आला आणि शेला बघून त्याला वाटलं की हा स्वतः कृष्णच आहे आणि म्हणून त्यांनी लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर तो उठला आणि त्यांनी रागाने त्या कालयवनाकडे पाहिलं. मुचुकुंदाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडल्या आणि अग्निज्वाला बाहेर पडल्यानंतर त्यात तो कालयवन जळून भस्म झाला. इतक्यात भगवंताचं दर्शन त्याला झालं. मुचुकुंदाला भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले वर माग. तर त्यांनी सांगितलं देवा माझ्या दृष्टीसमोर तू असाच उभा राहा. ते म्हणले आता इथे मेरू पर्वताच्या गुहेमध्ये हे शक्य नाही, पुढच्या जन्मी हा तुझा वर मी पूर्ण करतो. आणि म्हणून तो मुचुकुंद पुंडलिक म्हणून जन्माला आला आणि देवानी त्याला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता त्याच्या समोर उभे राहिले. दुसऱ्या एका दंतकथेप्रमाणे पुंडलिक हा बलराम दादाचा अवतार आहे आणि थोरल्या भावाने उभा राहा म्हणून सांगितल्यामुळे भगवान तिथे उभे आहेत. अजून एक आहे कथा. पुंडलिक मातापित्याची सेवा करीत असताना त्याची उग्र तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. त्याला वाटलं की आता आपलं इंद्रपद जाणार, म्हणून त्याने भीमा नदीला सांगितलं की पुंडलिकाच्या अंगावरून तू इतक्या वेगाने वाहत जा की पुंडलिक घाबरला पाहिजे. आपल्या प्रवाहाबरोबर त्याला वाहत ने आणि समुद्रामध्ये नेऊन बुडव. भीमरथी भीमाशंकराच्या जटेतून उगम पावली आणि अत्यंत प्रचंड गर्जना करत इथे वाहत आली. पंढरपूरला आल्यावर खूप मोठी गर्जना भीमेनं केली, पण पुंडलिक घाबरला नाही. सगळा प्रवाह त्याच्या अंगावरून गेला तरी सुद्धा तो आई वडिलांची सेवा करीतच बसला होता. हे पाहून भीमरथी लज्जित झाली आणि प्रसन्न झाली. तिने आपले 2 भाग केले आणि पुंडलिकाला मध्ये सुरक्षित ठेवलं. एक अर्धचंद्राकार जो भाग वाहतो त्याला चंद्रभागा म्हणतात आणि सरळ जो भाग वाहतो त्याला भीमा म्हणतात. पुंडलिकाचं मंदिर मध्यभागी आहे. 2 बाजूला प्रवाह आजही दिसतात. संत वाङ्मयामध्ये पुंडलिकाचे अनेक उल्लेख आहेत. नामदेव म्हणतात पुंडलिकाचे भेटी भिवरेच्या तेरी, परब्रह्म उभे वाळवंटी. जनाबाईने पुंडलिकाचं वर्णन फार सुंदर आणि हृद्य केलेलं आहे. जनाबाई म्हणतात भक्ता माझी अग्रणी पुंडलिक महामुनी, त्याच्या प्रसादे तरले साधू संत उद्धरले, तोच प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेशी, पुंडलिक बाप माय दासी जनी वंदी पाय. असा हा पुंडलिक पंढरपूरचं ग्रामदैवत आहे म्हटलं तरी चालेल. तेव्हा पुंडलिक ही ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली यामध्ये शंका नाही. भगवंताला उभे करणारे 3 भक्त इतिहासात होऊन गेले. त्रेतायुगामध्ये शबरीने सांगितलं की प्रभू रामचंद्रा मी मरताना तू माझ्या डोळ्यासमोर उभा राहा, आणि भगवान शबरीच्या अंतकाळी येऊन उभा राहिले. द्वापरयुगामध्ये भीष्माचार्यांनी सांगितलं की देवा मी प्राण सोडताना तू माझ्यासमोर उभा राहा. त्या पुंडलिकाची महती आपण ऐका. डोळियाची भूक हरपली, पाहता श्री विठ्ठल माऊली. नाथांचा हा अभंग पुंडलिकाची महती सांगणार आहे. तो आता आपण ऐकूया. डोळियाची भूक हरपली, पाहता श्री विठ्ठल माऊली. पाहता श्री विठ्ठल माऊली,
पाहता श्री विठ्ठल माऊली डोळी याची भूक हरपली पाहता श्री विठ्ठल माऊली पाहता श्री विठ्ठल माऊली पाहता श्री विठ्ठल माऊली कुंडली के बरवे केले 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 परब्रह्म उभे केले वो परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले अठ्ठावीस युगे झाली 28 युगे झाली 28 युगे झाली अद्यापीन बैसे खाली अद्यापीन बैसे खाली अद्यापीन पैसे खाली डोळी याची भूक हरपली पाहता श्री विठ्ठल माऊली उभा राहिला तिष्ठत उभा राहिला तिष्ठत आलियासी क्षेम देत आलियासी क्षेम देत ऐसा कृपाळू दीनाचा ऐसा कृपाळू दीनाचा एका जनार्दनी साचा एका जनार्दनी साचा एका जनार्दनी साचा डोळी याची भूक हरपली पाहता श्री विठ्ठल माऊली पाहता श्री विठ्ठल माऊली पाहता श्री विठ्ठल माऊली